मी दिसतो. तर मित्रांनो, आपण आलो आज यवतमाळ येथील नेताजी नगर या भागामध्ये. आपण पाहू शकतो हे सांडपाणी, हे घाण की ज्यामुळे इथे आरोग्याला धोका आहे. आणि हे कचरापट्टी उचलण्यासाठी किंवा या पद्धतीने हे जगण्याचं जे काम हे लोक करतात, हे आजपासून नाही करत, तर जवळपास यांना आज इथे 100 वर्ष होत आहेत. मी 100 वर्ष याकरता म्हणतो आहे कारण 1947ला देश जरी स्वतंत्र झाला असेल तरी या जातीची, म्हणजे एक विशिष्ट जात आहे ज्याला मांगारोरी समाज असं म्हणतात, या जातीच्या 1930चा पुरावा आज यवतमाळच्या नगर परिषदेमध्ये उपलब्ध आहे. याच्यावरून हे सिद्ध होतं की मांगगारोडी हा समाज गेल्या 100 वर्षापासून यवतमाळ येथील नेताजी नगर या भागात राहत आहे. परंतु शासनाने व सरकारने यांच्याकडे आजपर्यंत दुर्लक्षच केलं आहे. असं नाही की या जातीच्या लोकांनी या काही प्रयत्न केला नसेल, या लोकांनी खूप प्रयत्न केला की या आम्हाला सुविधा मिळाव्यात म्हणून. परंतु झालं उलट, यांना शिक्षणाचा अभाव असल्यामुळे या जातीच्या लोकांना इतपत कळलं नाही. त्यांनी शासनापर्यंत आपला आवाज उचलला. आज 100 वर्ष जरी या जातीच्या लोकांना झाले असतील इथे राहून, मात्र आजपर्यंत सरकारने यांना लीज पट्टासुद्धा दिलेला नाही. आणि शासनाचा GR आहे की जो व्यक्ती ज्या अतिक्रमण जागेवर 5 वर्ष राहतो त्या ठिकाणी त्यांना गव्हर्नमेंट कायमस्वरूपी पट्टा देऊन बहाल करते. परंतु या जातीच्या व या समाजाच्या लोकांना आज इथे जवळपास 100 वर्ष पूर्ण होत असूनसुद्धा यांच्या नावानं लीज पट्टासुद्धा झालेला नाही. आणि याकरता या समाजाची जी दशा, ही दुर्दशा आहे, ही मला असं वाटतं, हे बघा सांडपाणी पहा कसं चाललंय आणि हे आपल्या घरातून काढत आहेत. आणि मला असं वाटतं की यात शासनाचाही दोष आहे आणि काही प्रमाणात समाजाचाही दोष आहे. कारण समाजाचा दोष याकरता म्हणू की समाजानं शिक्षण घेतलं नाही आणि समाजानं सुशिक्षित झाला नाही. आजही भटकंतीचं जीवन जगत असताना यांना आपल्या मुलांचं व आपलं भविष्य कसं उज्ज्वल होईल या संदर्भात यांना आजही हे जास्त जागृत नाहीत. आणि याच गोष्टीचा फायदा उचलून शासन यांच्याकडे दुर्लक्ष करते. शासनापर्यंत यांचा आवाज पोहोचवण्याकरिता यांचा कुठलाही वाली किंवा समाजाचा नेता किंवा समाजाचा एखादा पुढारी जो यांच्या समस्या तिथपर्यंत मांडेल असा कुठलाही व्यक्ती इथे नाही. असेलही आहे आणि बरेच लोक इथं समाजाचं काम करत असताना आढळलीत. जसं उदाहरणार्थ प्रतापरावजी हातागळे, गोविंदरावजी हातागळे, निर्मलाबाई हातागळे, हे अशा अनेक समाजसेवक. जुने पाहायला गेलं तर लक्ष्मणरावजी हातागळे, रंगरावजी उफाडे, शिवाजी सकट, सुदामराव हातागळे असे जे गाजलेले इथल्या समाजाचे जे समाजसेवक आहे यांनी खूपदा प्रयत्न केला, परंतु यांच्या प्रयत्नाला मात्र यश आलं नाही. मी याकरता म्हणतोय कारण ही वस्ती जर 100 वर्ष अगोदरची इथं असेल, इंग्रजकालीन असेल, इंग्रजाच्या काळातील असेल आणि या जातीच्या या समाजाच्या या वस्तीमध्ये जर एक साधारण समाज मंदिरही नसेल तर ही एक खंताची बाब आहे. आणि त्यातल्या त्यात सार्वजनिक संडास म्हणून यांना समाजाच्या आतमध्ये सार्वजनिक संडासाची सुद्धा उपलब्धता नाही केली नाही. आणि यांना संडास जो दिलेला आहे तो किती संडासाचा आहे? 4. 2 संडासाचा. एक संडास आत्ता चंदन हातागळे या सामाजिक कार्यकर्त्यांनी शासनाला भांडून तो रोडच्या त्या पलीकडे संडासाची रूपरेषा आखली आणि ते शासनाने त्याला मान्यता देऊन त्या साईडला ते 2 संडासाची भूमिका ठेवलेली आहे आणि ते संडास तिथं उपस्थित आहेत. आता सध्या त्याचा वापर होत आहे. परंतु मला म्हणायचं आहे 90 वर्ष 100 वर्ष जरी या समाजावर गेले असतील, या वस्तीत गेले असतील, तर शासनाने याकडे आजपर्यंत का दुर्लक्ष केलं? यामागचं कारण असं आहे की शासनाला हे कसे जगतात, कसे मरतात याच्याशी काही घेणदेण नाही. तर आपण हे जाणून घेऊ की या समाजामध्ये जे वास्तव्य करतात ही जी मंडळी आहे ही किती वर्षापासून इथं राहत आहे आणि यांची ही किती पिढी आहे. तर हे आमच्यासोबत एक गृहस्थ आहेत, संजय हातागळे. आपण यांचा हे जाणून घेऊ. आपण इथे किती वर्षापासून राहत आहे? माझं तर बालपणच येत गेलं सर. तर जवळपास किती वर्ष झाली असतील तुम्हाला? मला आता अंदाजे 54-55 वर्षाचा आहे मी. माझं
बचपनच इथंच पैदा झालेला आहे. आणि तुमच्या आई वडील वगैरे हे कुठं सगळेच इथंच राहतात. आहेत का? नाही, आता आई आहे, बाबा गेलेत. आणि मग तुम्ही आता 55 वर्ष, तुमचं वय किती आहे? 55 असं साहेब. अच्छा, म्हणजे आपण 50 पकडू. 50 वर्ष जर तुमचं वय असेल तर साधारणतः 40 वर्ष अगोदरपासून तुमचे वडील इथं अस्तित्वात होते. बरं, त्यावेळेसपासून तर आजपर्यंत तुम्हाला शासनानं कुठली सुविधा पुरवली? फक्त एकदा आम्हाला घरकुल चालतं सर, बस. अच्छा, घरकुल शासनाने दिलेलं आहे. आणि समाज मंदिर? समाज मंदिर वगैरे नाही सर. सार्वजनिक संडास वगैरे नाही. बरं, हे जे ज्या घरावर तुमचं घरकुल झालेलं आहे ती जागा तुमची आहे की नजूलची आहे? नजूलची आहे सर. आमच्या पहिले इथं जंगल असायला होतं. अच्छा, म्हणजे जंगल होतं. म्हणजे तुम्हाला लीज पट्टा वगैरे दिला नाही? नाही सर. बरं, तुम्ही लीज पट्ट्यासाठी काही प्रयत्न वगैरे केला नाही का? केलेत ना खूप वेळा सर. आमचे जे पुढारी आहेत, म्हणजे समाजाचे, समाजाचे, त्यानं खूप वेळा कागदपत्र केलं सर. आता ते काही माहिती नाही आपल्याला सक्षम झालं या नाही झालं. तर तुमचं शिक्षण किती झालं? माझं शिक्षण काहीच नाही सर. का बरं, तुम्ही का शिक्षण नाही घेतलं? सर आमची परिस्थिती नव्हती त्या टाईमवर. नाही, आपण नेहमी एकच वाक्य बोलतोय की बा शिक्षण याकरता घेतलं नाही, आमची परिस्थिती नव्हती. मला सांगा, शिक्षणासाठी पैसा लागत नाही? नाही सर, पण आमची परिस्थिती नव्हती सर. म्हणजे तुम्हाला आई वडील आमचे म्हशी वगैरे भादले आहेत. पहिले म्हशी वगैरे भादून आमचं उदरपोषण करत. म्हणजे त्या काळामध्ये या समाजाकडे जे काम होतं ते म्हशी भादरायचं काम होतं. आणि मी 2 वेळा शाळेत गेलो सर. अच्छा. 2 वेळा शाळेत गेल्यानंतर एकदा काय झालं, आमची खाकी कमीज, खाकी पॅन्ट आणि व्हाईट कलरची शर्ट. शाळेत 15 ऑगस्टचा दिवस होता सर. मला आठवते ते दिवस. त्या टायमाला ते आमचे झोपडे होते सर. तर कपडे एकच ड्रेस होता माझ्या अंगात. वडिलांना टाकलं होतं मला शाळेत. ते पोलीस क्वार्टरपाशी शाळा होती एक. असा फिरव ना, तुझा फिरू शकतो. शाळा होती ते. तर तिथं आम्हाला शाळेत टाकलं होतं. पण ते कपडे आड्यावर नेऊन टाकलेत उन्हाळ्यानं. तर ते फाटले होते सर. मग तेव्हापासून मग मी शाळा सोडली सर. आणि काहीतरी कामं करायचो. 7 रुपये हप्त्यानं होटलामध्ये 7 रुपये हप्ता भेटे सर त्या टायमाला. 7 रुपये हप्ता? 1 रुपया रोज, म्हणजे 28 रुपये महिना होता. हो. अच्छा, ते काळ बघितलं सर मी. हो का? म्हणजे तुम्ही त्या काळात 2 पैसे 3 पैसे चालायचे त्या टायमाला. अच्छा, म्हणजे तुम्ही ते पाहिलं तो काळ बघितलं. अच्छा. तर बरं, ते जाऊ दे. आता आपण मुद्द्यावर ओळू की आता तुम्हाला किती मुलं आहेत? मला 2 मुलं आहेत सर. आणि मुली? 1 मुलगी आहे. बरं, त्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण 12वी झालेलं सर. अच्छा. तिघायचं. अच्छा, म्हणजे हे काम तुम्ही चांगलं केलं. मी शिकलो नाही, पण मी त्यांना शिकवलं सर. बरं, आज जसं समाजामध्ये जी समस्या आपल्याला पाहायला मिळते, ही इतकी समस्या आहे की आणखी आहे? नाही ना सर, आता पट्टा भेटायला पाहिजे आम्हाला. नाही, तसं पट्टा तर भेटेलच, कारण पट्ट्यासाठी तुम्ही जोपर्यंत लढा देणार नाही तोपर्यंत पट्टा भेटणार नाही. आणि दुसरे आम्हाला नोकऱ्या पाण्या नाही सर काही. अच्छा, मला हे म्हणायचं आहे की आपल्या शाळेत, आपल्या समाजात आज बऱ्याच प्रकारे शिक्षणाचे प्रचार झालेला आहे. आमच्या लोकात कोणाच नोकरी नाही सर. असे बरेच आहे ना, 12वी 13वी 15वी असे शिकून आहेत मुलं मुली, पण आम्हाला ते सवलत. आत्ताच्या कंडिशनमध्ये आपण काय व्यवसाय करता? आता मी ऑटो चालक आहे सर. अच्छा, तुम्ही ऑटो चालक आहे. आणि आपली मुलं आता कामधंद्याला काम करतो सर. तर ते काय कामं करतात? ते असंच रोज मजुरी, चाय कॅन्टीन वगैरे? रोज मजुरी. अच्छा, रोज नोकऱ्या नाही म्हणून. अच्छा. आणि 12वी झाल्या? 12वी झालेले सर. तर पाहू शकता मित्रांनो, आता या समाजामध्ये सुद्धा शिक्षणाप्रती जागरूकता निर्माण झालेली आहे. आणि परंतु प्रश्न पुन्हा तोच येतो की यांनी शिकून किती शिकावं. कारण शिक्षण घेतल्यानंतर शासनाने यांना नोकऱ्यासुद्धा द्यायला पाहिजे, ही जबाबदारीसुद्धा त्यांची असते. मात्र आमच्या समाजाचं जरी, म्हणजे यांच्या समाजाचं नाव जरी त्या कागदावर गेलं तर कदाचित मला असं वाटतं की कदाचित डावललं जात असेल किंवा हे मांगारोडी समाजाचे आहे, त्या कारणास्तव यांना इतर समाजासारख्या नोकऱ्या लागत नसतील किंवा यांच्याकडून ते परीक्षा घेत नसतील.
तर मला असं म्हणायचं आहे की शासनाने जातीने या समाजाकडे लक्ष घालून यांना नोकऱ्यासुद्धा प्रदान कराव्यात, जेणेकरून यांच्यावर जो कलंक लागलेला आहे तो शासनाने हे काम दिल्यानंतर कदाचित मिटेल, जे गुन्हेगार समाज समजतात. कारण हा समाज अतिशय भोळा भाबडा आणि सभ्यवृत्तीचा आहे आणि एकनिष्ठ राहणारा समाज आहे. कारण हे एकनिष्ठ याकरता म्हणते की 100 वर्षापासून हा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळतो. तीभरसुद्धा इथून हललेला नाही, उठलेला नाही. यांना हे माहीत आहे की उद्या चलून समजा शासनाची कुठली स्कीम आली ना आपल्याला कोणी म्हणालं की बा आपल्याला ही जागा सोडायची आहे, तर हे लोक मुकाट्यानं सोडूनही जातील. मात्र यांना ही अपेक्षा आहे की आपण इथे 100 वर्षापासून राहत आहोत, तर ही जमीन आपली आहे. परंतु शासनाने आजपर्यंत यांना तो लीज पट्टा यांच्या नावानं केलेला नाही आणि शासनाने याच्यावर थोडा तोडगा काढून या समाजातील जे काही कार्यकर्ता आहेत, जे समाजसेवक आहेत, जे RTIचे कार्यकर्ता आहेत, जे संघटनेचे कार्यकर्ता आहेत, अशा लोकांना हाताशी धरून त्यांच्याशी साठगाठ करून या नेताजीनगर या भागातील राहत असलेल्या या मांगारोळी जातीचा व समाजाचा व यांच्या पाल्यांचा व यांचा विकास कसा होईल यावर लक्ष द्यावं. 1918 म्हणला आमच्या आजोबाचा पुरावा पण आहे आमच्याकडे. म्हणजे 1918 हे बघा सर, 1918 पासून जर यांच्याजवळ शासनाचा म्हणजे नगर परिषदेचा यवतमाळचा म्हणजे जन्म मृत्यूचा दाखला जर असेल तर याचा अर्थ हाच होतो की हा समाज इंग्रजकालीन असून इंग्रजाच्या काळातसुद्धा हा समाज इथेच होता, हे इथं सिद्ध होतं. असे पुरावेसुद्धा यांच्याकडे आहेत. तर कृपया शासनाने व सरकारने व समाजाने सुद्धा याकडे लक्ष द्यावं आणि आपला समाज कसा पुढे जाईल. कारण आपल्या समाजाला इतिहास नाही आणि इतिहास असेलही, परंतु आपल्याच समाजात मध्ये कोणी शिकून नसल्यामुळे कदाचित तो इतिहास तुमच्यापर्यंत आला नसेल. तर कृपया आपण पहिले सुशिक्षित व्हावं आणि नंतर आपल्या लढ्याला सुरुवात करावी. धन्यवाद. जय हिंद. आपण समोर पाहू की या समाजात लोक राहतात कशी आणि यांचं जीवनमान कसं आहे. आपण पाहू शकता छोट्या छोट्या घरामध्ये 10-10, 12-12 कुटुंबाचं लोक राहतात. आता ह्या घरात पहा जवळपास 5 ते 6 लोक इथं राहतात. हे बघा, हे सांडपाणी जाण्याची यांची पद्धत पहा. इथून नालीचं पाणी ठीक आहे ना, आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीवर शासनाने काहीतरी तोडगा करावा आणि शासनाने या जातीला, या समाजाला व या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी यांना लीज पट्टा तरी अवेलेबल करून द्यावा, जेणेकरून यांच्यामध्ये सुद्धा जगण्याची इच्छा आणि समोर जाण्याची इच्छा होईल. आज प्रत्येक समाज, प्रत्येक जात ही प्रगतीच्या पथावर आहे आणि प्रगती पथावर असताना सुद्धा आपापल्या मुलांचं भविष्य हे चांगल्या पद्धतीनं करतात. परंतु मांगगारोडी जातीचा मी आता एक उदाहरण देतोय. आत्ताच मी धर्मदाय आयुक्ताला गेलो होतो. तिथले एक जज आहेत. जज साहेबांनी मला सांगितलं की मांगगारोडी ही जात आहे. मांगगारोडी ही जात आहे का, म्हणजे याचा अर्थ बऱ्याच लोकांना ही जातही माहीत नाही की मांगगारोडी हा समाज आहे का आणि मांगगारोडी समाज होय का. तर मला असं म्हणायचं आहे की या जातीच्या लोकांनी थोडं जागृत व्हायला पाहिजे आणि शासनानं सुद्धा यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये येणारा काळ हा खूप बिकट असणार आहे. तर कृपया सर्व समाज बांधवांनी जागृत होऊन हा ब्लॉग पाहावा आणि आपापल्या समस्या शासनापर्यंत मांडाव्यात. शासनाने प्रत्येकासाठी आपली एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येकासाठी एक दालन असतं आणि त्या दालनावर आपण काम करावं. कोण पुढे जात आहे, कोण मागे राहत आहे, हा जो मनात जो आपला भ्रम आहे, जो गैरसमज आहे तो दूर करावा. या गैरसमजामुळे काय होतं की समाजातील काही मंडळी काम करत असताना त्यांनासुद्धा त्रास होतो आणि ते पुढे उत्साही होऊन जात नाहीत. तर कृपया मी सर्व समाज बांधवांना सुद्धा हात जोडून विनंती करेल की त्यांनीसुद्धा आपल्या या ब्लॉगचा फायदा घ्यावा आणि शासनापर्यंत आपल्या व आपल्या पाल्यांचा व आपल्या समाजाचा विकास होईल या दृष्टिकोनातून निवेदनं जाहीर करावी. शासनाच्या समोर जावं आणि शासनाला आपल्या समस्या सांगाव्या, जेणेकरून आम्हाला हा लीजचा पट्टा जो आहे कमीत कमी लीज पट्टा तरी आम्हाला मिळावा आणि या समाजाचं भलं व्हावं. कारण पारधीसारख्या समाजाला सुद्धा शासनाने लीज पट्टा जाहीर केलेला आहे.
तो सुद्धा दिलेला आहे. मग मांगारोडी या जातीला का नाही? मांगारोडी हा समाज फक्त यवतमाळात मूठभर आहे आणि तो सुद्धा नेताजी नगर या भागातच आहे. तर या भागात मांगारोडी समाज असताना सुद्धा शासनाला हे माहीत नाही की इथे मांगारोडी समाज असतो म्हणून. बऱ्याच लोकांना माहीत नाही. फक्त आम्हाला गुन्हेगार समाज म्हणून या जातीला पाहिलं जातं आणि त्यामुळे या जातीकडे दुर्लक्ष होतं. कारण हा समाज अशिक्षित, भोळा, भाबडा आणि अडाणी असल्यामुळे हा समाज तिथपर्यंत धाव घेत नाही आणि यांच्या मनात ती भीती असते की आपल्याला हे समाजाला गुन्हेगार समजतात, चोर समजतात, त्यामुळे हा समाजही समोर येत नाही. कृपया शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि काही इतर समाज बांधवांनी सुद्धा यांच्यामध्ये येऊन प्रेरणा जागृत कराव्या, चेतना जागृती अभियान राबवावं, यांच्यात शैक्षणिक विकास व्हावा. या दृष्टिकोनातून अनेक संस्था आहेत ज्या संस्थांनी इथे येऊन आपला उपक्रम राबवावा आणि यांना इतर समाजाच्या प्रवाहात आणावा अशी मी विनंती करतोय आणि हा ब्लॉग इथे समाप्त करतोय. धन्यवाद.